राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या मृत्यूचं तांडवच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तर चांगलंच पेटलंय, पण सामान्य जनतेत मात्र शासकीय रुग्णालयांबाबत धास्ती निर्माण झाली आहे। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। यामध्ये 4 बालकांचा सुद्धा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून केंद्रानं सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे। मात्र इतक्या रुग्णांचा मृत्यू का झाला जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या विष्णुपुरी परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 30 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत 24 रुग्णांचा मृत्यू झाला। त्यात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 1.5 ते 3 दिवसांच्या नवजात बालकांचाही समावेश आहे। यासोबतच सर्पदंश, विषप्राशन आणि इतर आजारानं ग्रस्त असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। हाफकिन संस्थेला राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांसाठी औषधं खरेदी करण्याची जबाबदारी दिलेली आहे। मात्र हाफकिन संस्थेने गेल्या काही दिवसांमध्ये ही औषधी जी आहेत ती खरेदी केली नाही, त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये मोठा औषधांचा तुटवडा हा जाणवतो आहे। त्यामुळे अत्यावस्थ रुग्णांना वेळेत औषधं मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नेमकं कामकाज कसं चालतं असा प्रश्न निर्माण व्हावा अशाच घटना सातत्यानं समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल न केल्यानं रुग्णालयाच्या गेटवरच तिची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली होती। तर याआधी काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा भंडाऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीमुळे 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। दरम्यान नांदेडच्या घटनेवरून राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी तर टीकेची झोडच उठवली आहे। राज्य सरकार गंभीर नसल्यानं ही वेळ आल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या विरोधक करतायत। 24 तासात जवळपास 30 रुग्ण मृत्युमुखी ही घटना घडली नांदेड जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये, ज्याच्यामध्ये जवळपास 15 नवजात बालकांचा समावेश आहे। त्याच्यानंतर अशाच प्रकारची घटना घडली औरंगाबादच्या रुग्णालयामध्ये, जवळपास 10 लोक त्या ठिकाणी रुग्ण मृत्युमुखी पडली। आणि ह्याचं कारण एवढंच आहे की शासकीय दवाखान्यामध्ये औषधांचा साठा उपलब्ध नाही, उपचाराला दिरंगाई केली जाते, डॉक्टर अवेलेबल नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे रुग्णांचे हाल होतात आणि त्याच्यामुळे त्यांना उपचार मिळत नाही। म्हणून एकीकडे महाराष्ट्र शासन स्वतःच्या जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे साध्या गरीब रुग्णांच्या उपचारासाठी औषध खरेदी करण्यासाठी पैसे देत नाही। हे चित्र आज महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे। घटना घडली, सातत्याने जे समाज माध्यमांवर फार अग्रेसिव्हली भूमिका मांडतात ते देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्याचे आरोग्यमंत्री असतील, यांनी साधा शोक देखील व्यक्त केला नाही ट्विटरवर। याचा अर्थ काय की अपयश दडवायचं आणि न मिळालेलं यश हे ओरडून सांगायचं, अशा पद्धतीने खोटारडेपणा ह्या महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे, पवार आणि फडणवीस शासनामध्ये सुरू आहे। आधी ठाण्यातील मनपा रुग्णालयामध्ये एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू आणि आता नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये 2 दिवसामध्ये 31 रुग्णांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। या घटनेमध्ये नांदेडच्या मृत्यू पावलेल्यामध्ये बालकांची संख्या 16 एवढी आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी येथील रुग्णालयामध्ये सुद्धा 24 तासामध्ये 2 बालकांचा असं त्याच्यामध्ये इन्क्लूड करून 10 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। ह्या सर्व घटना ज्या आहेत त्या मनाला अतिशय वेदना देणाऱ्या अशा घटना आहेत। यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे
की आपली आरोग्य व्यवस्थापन हे किती खराब आहे, ते किती मोडकळीस आलेलं आहे. राज्य सरकारने आमदार, माजी नगरसेवक या सगळ्यांना तोडण्यापेक्षा या आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची सगळ्यात मूलभूत अशी गरज झालेली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य व्यवस्थापन ढासळणं याची नैतिक जबाबदारी ही त्यांची सुद्धा आहे. आणि म्हणूनच मी आज त्यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी मागणी करत आहे आणि राज्य शासनाने त्वरित यावरती कारवाई करावी आणि ज्या बालकांचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना त्या ठिकाणी आहे ते मदतीचा हात द्यावा, सहकार्य करावं आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा, हे माझं त्यांना आव्हान आहे. अतिशय दुःखद अशी घटना आहे. मला असं वाटतं 24 लोक दगावतात आणि सरकार कशात व्यस्त आहे? सरकार व्यस्त आहे स्वतःचे आमदार अपात्र होतील का, राष्ट्रवादी चे आमदार अपात्र होणार, राष्ट्रवादी कोणाची, शिवसेना कोणाची, या सगळ्या गोष्टीत दंग आहे. आणि अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे ती. मला असं वाटतं सरकारचं लक्ष लोकांच्या समस्यांपेक्षा स्वतःच्या समस्यांकडे जास्त आहे, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तेच याचाच अर्थ लक्ष नाही ना तुमच्या गोष्टींकडे, लोकांच्या समस्येकडे लक्ष नाही. सरकार बिझी कशात आहे? स्वतःच्या समस्या सोडवण्यात बिझी आहे की आपले आमदार पात्र कसे होतील, इतरांचे अपात्र कसे होतील, पक्ष फुटलेला आहे का एकत्र राहील, याच गोष्टींमध्ये बिझी आहे. त्यामुळे लोकांच्या दुःख सुखांकडे बघायला सरकारला वेळ नाही आहे. अधिष्ठातांच्या रिक्त पदामुळे नांदेडमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला का असा प्रश्न सध्या समोर येत आहे. कायमस्वरूपी अधिष्ठाता दिलीप म्हैसेकर यांची 3 महिन्यापूर्वी बदली झाली आणि त्यामुळे तत्कालीन सहसंचालकांना अतिरिक्त कारभार स्वीकारावा लागला आणि म्हणून रुग्णालय प्रशासन कोलमडलं अशी चर्चा सुरू झाली आहे. नांदेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिलेत. त्याचसोबत मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाल्याचं सांगत या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय. पाहूयात. त्यावर पुढची जी काही कार्यवाही, कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणून काही जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे मृत्यू झालेले आहेत यावर मी डिटेलमध्ये इथे बोलू इच्छित नाही. परंतु काही वयोवृद्ध लोक होते, त्यांना हार्टचा, हृदयाचा त्रास होता, एक रोड ॲक्सिडेंट होता, त्याचबरोबर जी लहान बालकं होती ती प्री टर्म होती आणि वजनाने देखील कमी होती. परंतु हे सगळं जे काय आहे ते अंतिम चौकशी अंती जो अहवाल येईल त्याच्यावर नंतर अधिकृतपणे आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु एवढंच मी सांगतो की झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणूनच मंत्री महोदय आणि सेक्रेटरी आणि अधिकारी स्वतः त्यांना हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि एकंदरीत याची चौकशी होईल आणि चौकशीनंतर पुढील कारवाई होईल. अजून किती काळ राज्यातील नागरिकांना अशा घटनांना सामोरं जावं लागणार आहे असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातले नागरिक विचारतायत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकार आणि औषधं खरेदी करणाऱ्या संस्था काय उपाययोजना करणार, तसंच जनतेला शासकीय रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा कधी मिळणार की मग फक्त निवडणुकांपुरतंच आश्वासनं देऊन भागवणार असा संतप्त सवालही सध्या राज्यातली जनता विचारते. दरम्यान या घडल्या प्रकरणावर तुमचं मत तुम्ही कमेंटद्वारे मांडू शकता आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.